तर संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघतोय। गेल्या काही वेळापासून या ठिकाणी जोरदार राड्यासारखी परिस्थिती आहे। अनेक महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। अनेक जणी 18 वर्ष पक्षासाठी काम करतात आणि त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे आता त्यांचा उद्रेक या ठिकाणी झालेला बघायला मिळतोय। दिव्या मराठे आणि यांच्यासोबतच काही महिला पदाधिकारी होते ज्यांना अनेक वर्ष त्या काम करत असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। माझ्या वार्डात सर्वसाधारण महिलेचा वार्ड असताना ओबीसीला इथे प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं। मेरे हाथ में ये है पक्षात येत आहे त्या लोकांना तिकीट देत आहे। आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कशाला ठेवताय? केलेली आहेत। वार्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती। यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला। अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ। मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली। दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला। कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार। जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं। भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून। 95 ला निवडणूक लढवली होती, 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही। या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं। जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये। माझ्या